इकडनं असं पाण्यातून आपल्याला जावं लागतं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आता वाजले 6:50 आणि आपण दिवसाची सुरुवात करतोय व्हेरी ब्युटिफुल व्ह्यू नी. तुम्हाला कसा वाटला हा व्ह्यू मला नक्की कळवा. आणि आज आपण चाललोय डबरे एलिफंट कॅम्पला. सो खूप एक्साइटिंग असणार आहे आणि कूर्ग मधलं खूप भारी टुरिस्ट अट्रॅक्शन प्लेस आहे ती. सो आपण एक एक गोष्ट स्टेप बाय स्टेप कव्हर करू आणि आजची व्लॉगची सुरुवात टी कॉफी नी सुरुवात करू. बिकॉज आता ऑलमोस्ट खूप वेदर कोल्ड आहे. आता एक्झॅक्ट टेम्परेचर माहिती नाही कारण की ते नेटवर्कचा इश्यू आहे थोडाफार, म्हणून माहिती नाहीये. इथे साईडला कासव आहे आणि तो आता ब्रेड खातोय. त्याला हाताने भरवतात लोक, इतके क्यूट आहेत. आणि आम्ही वेट करतोय टी कॉफी येण्यासाठी. अजून थोडा वेळ लागेल कारण की ते सगळ्या गोष्टी लांब आहेत ना, तर अजूनही इकडे दूध नाही आहे, त्यामुळे थांबावं लागलं आम्हाला. मी कॉफी पितोय आता. चाय की कॉफी? चहा. सो मी कॉफी पितोय बिकॉज इथे कॉफी स्पेशल आहे ना म्हणून. आता आम्ही चाललोय बसकडे आणि मग आम्ही चाललोय पुढे. आता बाकीचे लोक आले की आपण लगेच निघणार आहोत याच बसनी. 1.5 तासाचा प्रवास आहे. आतून खूप एक्साइटमेंट आहे की काय असणार आहे नक्की तिथे. एलिफंट बरोबर फोटो काढता येईल का, व्हिडिओ काढता येईल का, भरपूर. याद करेगी दुनिया मेरा अफसाना. आता आम्ही पोहोचलोय डबरे एलिफंट कॅम्पला. आता आम्हाला चप्पल असं हातात घेऊन जावं लागणार आहे. तर इथे इकडनं असं पाण्यातून आपल्याला जावं लागतं. राईट साइडनी चला, राईट साइडनी चला. राईटनी आहे, राईटनी चला. आता आपण असं या साईडने चाललोय फॉरेस्ट एरियाकडे. आणि कूर्ग मधलं एलिफंट कॅम्प जे आपण चाललोय आज एक्सप्लोर करायला, हे वन अधिकाऱ्यांचं मेन हब पण आहे. इकडे त्यांचं ट्रेनिंग सुद्धा होतं. आम्ही जस्ट एंटर केला आणि पहिल्याच आपल्याला हत्ती दिसलाय. पण आता एवढं क्रॉसिंग करून आलो. कसा होता सगळ्यांचा? कसा होता? थरारक ना, डेंजर ना. नेक्स्ट टाइम आहे ना दुबारे एलिफंट कॅम्पला पुन्हा दुबारे हम नाही आएंगे. आता इथे हत्ती आहे. फर्स्ट हत्ती आपल्याला भेटलाय. खूप ऊन आहे आणि तो सावकाश त्याला बांधलाय, उभा आहे तो शांतपणे. आपण पण त्याला शांतपणे बघतोय. अच्छा, खूप मोठं कॅम्प आहे. मोठा आहे. इथे त्यांना रेस्क्यू केलंय ना, रेस्क्यू केलं असल्यामुळे व्यवस्थित ठेवतात इथे. पण हे वाईल्ड आहेत ना? हा वाईल्ड, त्यांच्यासाठी तेवढा एरिया दिलाय त्यांना. खूप भारी. आणि इथे त्यांना लेक पण आहे खेळायला. उसको 3-4 बोल रहे. आता एक हत्ती आलाय, काम करतोय त्याच्या साईडला बोलतात. वाईल्ड ॲनिमल आहेत पण असं जवळून बघायला खूप भारी वाटतं. ते स्वतःच खाणे. आणि आता तो परत ते काढलेलं लावतोय हत्ती. ह्याला पण स्वतःची कामं स्वतः करता येतात, पण आपण आपली कामं स्वतः करत नाही. सो नाईसली त्याने छान काढलंच होतं आणि ठेवलं, परत गेला.
इथे असं वॉशरूम पण आहे, जर आपण इथे आलो तर थोडंसं फ्रेश वगैरे होण्याकरता. आणि आता आपण परत बॅक चाललोय बसकडे. आता आम्ही नारळ पाणी प्यायला थांबलो. तुला नको? एकदम डेंजर ॲडव्हेंचर होता. तुम्ही या इकडे, मग तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स कराल कसं होतं. आता आपण जे एलिफंट कॅम्प बघितलं, तिथले जे हत्ती आहेत त्यातले तिकडचे जे अधिकारी आहेत ना, ते त्यांना ट्रेन करतात. इकडनं म्हैसूर पॅलेस जो आपण पाहिला होता लास्ट टाइम, तर इकडनं दसऱ्याच्या दिवशी ते लोक त्या हत्तीला ट्रेन करून राजाच्या जी अंबारीसाठी यूज करतात. आणि ही इकडची स्पेशालिटी आहे. सो तुम्हाला कसं वाटलं वॉटर राफ्टिंग पूर्ण व्हिडिओज त्यांच्या गोप्रोमधून त्यांना, कारण की थोडंसं इन्कमसाठी ते लोक स्वतःचा गोप्रो यूज करतात आणि त्याच्यातूनच आपण म्हणून रेकॉर्ड केलं. आपला गोप्रो अलाउड नव्हता. सो मजा आली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूया. भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.